हे पोरा चल जा परत परत जिथं आपला बाप उभा आहे पोरानं तिथं जाण आपल्या बापाला मिठी मारा जिथं आपली आई उभी आहे तिथं जाण आपल्या आई बापाला मिठी मारा पोरीनं मला सांगा हे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हे हा बाप पोलीस स्टेशनला उभा राहते का तुला एखादा कोणता नालायक हरामखोर घेऊन जाईल तुझ्या शरीराचा तुकडा करायला या बापानं जगायचं कसं पोरी या बापानं जगायचं कसं हे हा बाप खोटा आहे का पोरीनं ही आई खोटी आहे का पोरीनं मग का पोरीनं का तुम्ही शिकण्याच्या वयामध्ये या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसायला लागलाय का आणि कशासाठी पोरी ही छत्रपतींची माती आहे ही बुद्धांची माती आहे ही श्रीराम प्रभूंची माती आहे ही माझ्या टिळक आगरकरांची माती आहे त्या प्रत्येक महात्म्याची ही माती आहे हे पोरीनं आपल्या आई बाबाच्या पायावर डोकं टेकवून चला हा तुझा विठ्ठल आहे हा तुझा विठ्ठल आहे लहानपणी खेळत होतीस ना अंगणामध्ये पडलीस ना रक्त आलं ना मंदिरातला देव नाही बाहेर आला तुझा बाप हंबरडा पोडून बाहेर आला बघ तुला हातामध्ये घेतलं बघ पोरीनं चला आज नाही तर परत कधीच नाही सगळ्या बसलेल्या पोरीने आणि पोराने आपला उजवा हात वरती करायचा आहे चला उजवा हात वरती करायचा आहे उजवा हात वरती करा चला चला आपल्या डोक्यावर ठेवा डोक्यावर ठेवा आयुष्य दिलं बापानं तुला आता फक्त 1 मिनिट दे बापासाठी डोळे झाक पोरी डोळे झाक आणि आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर पोरी 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी तुझ्यासाठी नागला राहिलेला तो बाप डोळ्यासमोर आण पोरी तुझ्यासाठी उलटा राहिलेला तो बाप तुझ्या डोळ्यासमोर आण पोरी अगोदर घास तुझ्या मुखात ठेवत होता आणि उरला तर स्वतः खात होता त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी आला का तुझ्या डोळ्यासमोर तुझा बाप पोरी आता बापाला मिठी मार पोरी कसा पण गरीब असू दे तो तुझा बाप आहे बघ पोरी हे पोरा मार मिठी आणि आता बापाला सांग पप्पा जीव गेला तर चालेल मी कुठलंच व्यसन करणार नाही मी कुठल्याच पोरगीचा हात धरून निघून जाणार नाही हे पोरीनं बापाला कडकडून मिठी मारा आणि सांगा बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईल पप्पा मी तुम्हाला कुत्र्यासाठी मान खाली घालून कधीच देणार नाही पप्पा मी एक वाघी नाही पप्पा तुम्ही एक वाघ आहात पप्पा या राष्ट्राची रणरागिणी आहे मी पप्पा घ्या शपथ पोरानं घ्या शपथ पोरीनं घ्या शपथ आणि जिथं आहे तिथं बसूनच ते का तुझं डोकं बापाच्या पायावर ते का तुझा बाप समोर समाजात टेपा तुझा चाल डोकं टेपा पुरी आणि बापाला कडकडन मिठी मार पुरी आवाज नंतर परत कधीच नाही आवाज असं शपथ घ्यायची इथंच घ्यायची पुरीनं हा चाल आपल्या डोक्याचा हात खाली घे पोरी डोक्याचा हात खाली घे एक पोरा आणि तुझ्या नजरेसमोर असलेल्या बापाला हात पुढे बसा पप्पा मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा हे शरीर खूप पवित्र आहे पप्पा मी शिकून पायावरती उभी आहे पप्पा माझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुमच्यात आहे पप्पा बसा होळीनं सब मंगल है सर्वानंद है 2 मिनिट कोणी उठायचं नाही शांत जागेवर जिथं आहे